नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, शेतकऱ्यांसाठी जी काय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य शासनाने आणलेली आहे। दिनांक 2 जून 2026च्या बैठकीनुसार याच्यामध्ये 2 लाखापर्यंतचे जे काही पीक कर्ज आहे त्याची एक बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, त्यानंतर OTS पद्धत आणि त्यानंतर जे काही नियमित कर्जदार असतील त्यांच्यासाठी 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान अशी योजना राज्य सरकारने जाहीर केलेली आहे आणि त्याचे जे काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला देखील आता सुरुवात झालेली आहे। परंतु याचे जे काही वेळोवेळी GR राज्य सरकार काढत आहे त्या GRचं आपण सविस्तर विश्लेषण या आपल्या प्रेक्षकांसाठी हे आपण सविस्तर विश्लेषण त्या GRचं करत आहोत। आता गेल्या वेळेस देखील ज्यावेळी GR काढले त्याचं देखील आपण विश्लेषण केलेलं आहे। कर्जमाफीचं तर प्रत्येक GRचं आपण एकदम सविस्तर असं विश्लेषण करत आहोत आणि या संदर्भात आपण सांगितल्यानंतरही जर समजा कोणाचा काही शंका असेल किंवा कोणाचं समाधान झालं नसेल तर अशा नागरिकांनी आम्हाला कमेंटद्वारे सांगितलं तरी आम्ही त्यांच्या शंकाचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करू। आता कर्जमाफी संदर्भातच 1 जुलै 2026 रोजी म्हणजेच कृषी दिनी एक राज्य शासनाने महत्त्वाचा असा GR काढलेला आहे। आता हा GR नेमका कशा संदर्भातला आहे तर बघा, राज्य शासनाने जे काय आपली कर्जमाफी आता त्याची प्रक्रिया चालू केलेली आहे याच्यामध्ये 2 लाख, आता आपण ते सांगितलं परत ते सांगत नाही, 2 लाखापर्यंत, त्यानंतर OTSचं आणि नियमित कर्जदार। तर याच्यामध्ये आता आपण पाहिलं तर बरेच शेतकरी हे कर्ज भरत असतात परंतु ते यादीमध्ये पात्र असले तरी आता ही जी कर्जमाफी आहे त्याचे टप्पे कसे याच्यामध्ये आता बँकेने जे काही जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, व्यापारी बँका असतील किंवा विविध सहकारी सोसायटी असतील यांनी जो काय शेतकऱ्यांचा डाटा आहे तो अपलोड करण्याला आता सुरुवात केलेली आहे। तो डाटा पोर्टलला अपलोड होणार, त्याचं संस्करण होणार, त्याचं व्यवस्थित पडताळणी होणार आणि शेवटी पात्र शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण होणार आणि त्यानंतर त्यांच्या खात्यावरती ते पैसे वितरित केले जाणार आहेत। आता हे प्रक्रिया व्हायला थोडा उशीर लागणार आहे, त्याच्यामुळे 1/4/2026 म्हणजे 1 एप्रिल 2026 याच्या पुढे ज्या शेतकऱ्यांचं पात्र आहे परंतु ती रक्कम यायला त्यांना उशीर लागणार आहे, मग त्याच्यामधलं जी व्याजाची रक्कम असते ती कोणी भरायची हा प्रश्न निर्माण होतो। मग आता याचा आदेश देखील या GR मध्ये तसा पद्धतीचा काढलेला आहे, आपण स्क्रीनवर आदेश बघू शकता। तसा आदेश देखील शासनाने सर्व बँकांना, व्यापारी बँकांना, सहकारी संस्थांना, ज्या काही सोसायटी आहेत त्यांना देखील दिलेला आहे। 1 एप्रिल 2026 पासून जे शेतकरी पात्र आहेत परंतु ते पात्र झाल्यापासून म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून ती कर्ज खात्यावर त्यांच्या रक्कम येईपर्यंत जे काय मधलं व्याज आहे ते व्याज कोणत्याही बँकेने शेतकऱ्याला आकारायचं नाही अशा पद्धतीचा आदेश हा त्यांनी दिलेला आहे आणि हाच आदेश म्हणजेच या GRचा सार आहे। त्याच्यामुळे हा GR थोडक्यात सांगायचं तर हा GR हा आहे की ज्या शेतकऱ्यांचं पात्र आहे परंतु 1 एप्रिल 2026 पासून त्यांच्या खात्यावर रक्कम येईपर्यंत ते जे व्याज आहे ते आता माफ करण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हे व्याज हे भरण्याची कोणतीही गरज नाही, हेच या GRचं सार आहे। तर मित्रांनो, अजूनही आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून आम्ही बनवलेले जे काही व्हिडिओ असतात त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत यायला मदत होत असते। धन्यवाद।